अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सध्या श्रावण महिना चालू आहे। या श्रावण महिन्यामध्ये अनेक घराघरांमध्ये अनेक प्रकारची पारायण केली जातात। त्यातलं अतिशय महत्त्वाचं पारायण ते म्हणजे गुरुचैत्राचं पारायण। गुरुचैत्राचं पारायण करणं ही प्रत्येकाची जबरदस्त इच्छाशक्ती असते आणि वर्षातून किमान 3 पारायण तरी आपल्या घरामध्ये झाली पाहिजेत। स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रावण महिन्यामध्ये आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुचैत्राची पारायणं केली जातात। तर या श्रावण महिन्याच्या कोणत्याही दिवसापासून तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता। 7 दिवसांचं पारायण असतं। घरातील अडीअडचणी, सुवेर सुतक, मासिक पाळी इत्यादी पहा आणि मगच पारायणाला बसा, कारण हे पारायण आपल्याला मध्येच सोडायचं नसतं। सगळ्या नियम अटी ज्याही काही आहेत त्या ग्रंथामध्ये दिलेल्या आहेत त्या सर्व पाळा आणि मगच पारायणाला बसा। असं म्हटलं जातं की स्त्रियांनी गुरुचैत्राचं पारायण करू नये, परंतु असं काही नाहीये। दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्रातला गुरुचैत्राचा जो ग्रंथ आहे तो स्त्रियांनी वाचण्यास काहीच हरकत नाहीये, कारण मूळ ग्रंथामधल्या ज्या काही ओव्यांमुळे स्त्रियांना त्यावेळी त्रास होत होता तर त्या ज्या ओव्या आहेत त्या या दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्रातल्या ग्रंथामधून वगळण्यात आला आहे। त्यामुळे हा ग्रंथ पुरुष आणि स्त्रिया कोणीही वाचू शकतं। कोणी पारायण करणार आहे त्याची प्रचंड इच्छाशक्ती आणि गुरूंचं जर पाठबळ असेल तर आणि तरच आपल्या घरामध्ये गुरुचैत्राचं पारायण घडतं। तर प्रत्येकाने यावर्षी तुम्ही गुरुचैत्राचं पारायण घरामध्ये अवश्य करा। त्यामुळे तुमच्या घरातल्या ज्याही काही अडीअडचणी असतील, जेही काही त्रास असतील ते कमी व्हायला नक्कीच मदत होईल। आपल्याला आपले प्रयत्न तर चालू ठेवायचेच आहेत, परंतु त्याचबरोबरीने आपल्याला सेवा सुद्धा करायची आहे। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। श्री स्वामी समर्थ।